आणि आताची एक मोठी बातमी, चंद्रपूर जिल्ह्यामधील 14 गावं महाराष्ट्रामध्ये समाविष्ट केली जातील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे निर्देश आहेत। या संदर्भात लवकरच अधिकचा निर्णय घेण्यात येणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या सीमा भागामधल्या गावांचा प्रश्न हा आता लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे। राजुरा आणि जिवती इथल्या प्रलंबित समस्यांवरती महसूल मंत्र्यांनी तात्काळ आदेशही दिलेले आहेत। विधान भवनामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनामध्ये काल झालेल्या बैठकीत विविध निर्णय झाले। या बैठकीला आमदार देवराज भोंगळे आणि जिवती तालुक्यामधील 14 गावांमधले ग्रामस्थ, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांची सुद्धा उपस्थिती होती। त्यामुळे सीमालगत असणारी ही 14 गावं आता महाराष्ट्रामध्ये समाविष्ट होणार आहेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्देश दिला। या संदर्भामध्ये आता लवकरच निर्णय घेतला जाईल। अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न प्रलंबित आहे, कारण सीमा भागामधल्या ह्या गावांचा प्रश्न हा मोठा होता आणि आता हा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता वर्तवली जाते। कारण ही जी 14 गावं होती चंद्रपूरच्या सीमा भागामध्ये, ती गावं आता महाराष्ट्रामध्ये समाविष्ट केली जातील। अभिषेक मुढळांचे प्रतिनिधी माहिती देतील। अभिषेक, चंद्रपूर जिल्ह्यातील जी 14 गावं आहेत ते महाराष्ट्रामध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं निर्देश देण्यात आलेले आणि त्या सोबतच या संदर्भात लवकरच अंतिम निर्णय जो आहे तो घेतला जाण्याची शक्यता आहे। एकूणच अनेक वर्षांपासून या संदर्भात प्रलंबित असलेला हा जो सीमा भागातील गावांचा प्रश्न आहे तो कुठेतरी मार्गी लागण्याची शक्यता आहे। राजुरा असेल किंवा जिवती असेल, इथं अनेक प्रलंबित ज्या समस्या होत्या त्यावर देखील महसूल मंत्री यांच्याकडनं बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये सोयी सुविधा देण्यासंदर्भात देखील निर्देश देण्यात आलेला आहे। जर काय 14 गावांचं पाहायचं तर शाळा असेल किंवा रस्ते असेल हे सगळं महाराष्ट्राकडनं देण्यात आलं येतं, तर वीज जी आहे ती तेलंगणाकडनं देण्यात येत असते। एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्या अनुषंगानं कुठेतरी हा सगळा प्रश्न जो आहे तो सोडवण्यासाठी पुढाकार देवराज भोंगळे असेल किंवा मग चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा असेल किंवा मग महसूल मंत्री असेल यांच्यामध्ये बैठक पार पडलेली आहे आणि या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडनं या बैठकी संदर्भात निर्देश जे आहे ते देण्यात आले। लवकरच या संदर्भात मार्गी लागण्यासंदर्भात काय भूमिका नेमकं सरकार घेत आहे हे बघणं महत्वाचं असेल। धन्यवाद अभिषेक सविस्तर माहितीसाठी।